राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अवघ्या 41 जागा जरी निवडून आलेल्या असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक युवा चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 2 यंग जायंट किलर आता आपल्या सोबत आहेत, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका माजी प्रदेशाध्यक्षाचा पराभव केलेला आहे। श्रीगोंद्यातून राहुल जगताप निवडून आलेले आहेत। राहुलजी, बबनराव पाचपुते जे आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे कधी काळी प्रदेशाध्यक्ष राहिले होते, त्यांचा पराभव करून आलात। नाही, तसं तर ते निश्चित प्रदेशाध्यक्षच नाही तर जिल्ह्याचे पालकमंत्री होते, वेगवेगळी मोठी पदं पक्षाच्या वतीनं त्यांनी भूषवली होती आणि पक्षाशी गद्दारी करणाऱ्या माणसाला आदरणीय पवारसाहेबांनी खूप त्यांना आशीर्वाद देण्याचं पहिल्यापासून काम केलं। नंतर या निवडणुकीत आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय आमचे आमदार अरुण काका जगताप असतील, तालुक्यातले आदरणीय बापू, सर्व ज्येष्ठ लोकांनी माझ्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि माझ्यासारख्याला काम करायची संधी मिळाली। ह्या निवडणुकीत मी 100% त्यांचा पराभव करू शकलो। याचं कारण एकमेव असं की आमच्या तालुक्यातली सर्व ज्येष्ठ लोक माझ्या पाठीशी उभं राहिल्यामुळे मी या निवडणुकीत त्यांचा पराभव करू। काय नेमका कोणत्या मुद्द्यावर प्रचार झाला? गद्दार विरुद्ध निष्ठावंत राष्ट्रवादी असं काही की नेमकं काय समीकरण होते यावेळी श्रीगोंद्यामध्ये? कारण दर 5-10 वर्षाला एकदा पक्ष, एकदा वेगळा पक्ष, असं काहीतरी बबनराव पाचपुतेंचं राजकीय समीकरण असायचं। प्रत्येक वेळी चुकीच्या पद्धतीने राजकारण त्यांनी आजपर्यंत या ठिकाणी केलेलं आहे। राजकारण करत असताना आमचे जे मूलभूत प्रश्न आहेत, मग आमचा पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, आमच्या तरुणांच्या हाताला काम देण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल, या सर्व प्रश्नांवर आमच्या जनतेला फक्त झुलवत ठेवलं। झुलवत ठेवल्यामुळे जनता त्या ठिकाणी हताश झाली आणि सातत्याने वेगवेगळ्या चिन्हावर निवडून येण्याचं कारण असं होतं की आमच्यात संघर्ष प्रत्येक वेळी त्यांनी लावला आणि संघर्षाच्या माध्यमातून ते निवडून आले आणि म्हणून जे आमचे प्रश्न होते ते प्रश्न बाजूला राहिले आणि म्हणून जनतेने ही निवडणूक हातात घेतली। कारण प्रत्येक वेळी 30-35 वर्ष झाले आमच्या तालुक्याचं नेतृत्व करत असताना कोणताही मूलभूत प्रश्न त्यांनी आजपर्यंत सोडला नाही, म्हणून खऱ्या अर्थानं जनतेने त्यांना यावेळेस टाळून प्रत्येक वेळी प्रश्नांसाठी झुलवणाऱ्या नेत्याला या ठिकाणी अँटी इन्कम पाचपुतेंच्या विरोधामध्ये श्रीगोंद्यामध्ये गेल्या 25 वर्षामध्ये पाहायला मिळाली, त्यामुळे त्यांचा पराभव मोठ्या मतानं त्या ठिकाणी राहुल जगताप यांनी केलेला आहे। घनश्याम सिल्लार सुद्धा श्रीगोंद्याच्या आपल्यासोबत आहेत। संक्षिप्तमध्ये सर, तुमचा पाचपुते विरोधक म्हणून तुमची श्रीगोंद्यामध्ये ओळख होती, दरम्यानच्या काळात तुम्ही 2दा पक्ष बदलला सुद्धा, मात्र आता परत राष्ट्रवादीमध्ये एकदा पाचपुतेंना पराभूत करून तुम्ही नवीन नेतृत्व आणले श्रीगोंद्यात। पक्ष मी बदलला नाही, पक्ष सोडलेला होता, पक्ष त्याग केला होता। पक्ष त्याग करत असताना केवळ बबनराव पाचपुतेंचं अत्यंत चुकीचं वागणं, पक्षाला फसवणं, पक्षाच्या नेतृत्वाला चुकीच्या गोष्टी सांगणं, विकास कामाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी तालुक्यामधला प्रश्न न सोडवता बनवाबनवीचं राजकारण करणं हे बबनराव पाचपुतेंचं कायमचं धोरण होतं आणि म्हणून बबनराव पाचपुतेंचा एक वैचारिक विरोधक म्हणून माझ्याकडे महाराष्ट्रातले सगळेच पत्रकार मित्र असं राजकीय नेते देखील पाहत होते। बबनराव पाचपुतेंचं जे राजकारण होतं ते राजकारण बनवाबनवीचंच होतं आणि म्हणून ते बनवाबनवीचं राजकारण पक्षश्रेष्ठीला सांगत असताना देखील एक वेगळ्या पद्धतीने ते सांगायचे, मात्र विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत नाकर्ता लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा पराभव करणं हे आमचं ध्येय होतं। श्रीगोंदा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ते खीळ ठरत होते, ती खीळ बाजूला करून विकासाच्या दृष्टिकोनातून दिशा दिली पाहिजे आणि म्हणून जी मतांची विभागणी होती ती मतांची विभागणी टाळून आम्ही सर्वांनी पवारसाहेबांना अधिकार दिले। पवारसाहेबांनी तरुण सहकारी म्हणून राहुल जगतापांची उमेदवारी निश्चित केली। आम्ही सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी राहुल जगतापच्या पाठीमागे उभं राहून बबनराव पाचपुतेंचा पराभव करायचा आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचा विकास साधायचा याच्यासाठीची भूमिका घेतली आणि बबनराव पाचपुते किती तकलादू नेतृत्व आहे ते महाराष्ट्राला दाखवून देण्याचं काम या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही केलेलं आहे। नक्कीच त्याचबरोबर अजून एक जायंट किलर युवा नेतृत्व राष्ट्रवादीचं आपल्यासोबत आहे, ज्यांनी तब्बल 5 वेळा जवळपास 25 वर्ष नगर शहराचं नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेच्या अनिल भैया राठोड यांचा पराभव केलेला आहे। संग्राम जगताप आता आपल्यासोबत आहेत। एक तगडा नेतृत्व होतं आपल्यासमोर शिवसेनेचं, ज्यांचा संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये सुद्धा त्यांचं नाव चर्चेत होतं, त्यांचा पराभव तुम्ही केला नगरमध्ये। निश्चित आपण जर पाहिलं तर एक आम्ही जे विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे गेलो की नगरमध्ये आता विकासाची गरज आहे। इथून मागच्या निवडणुका ह्या वेगळ्या मुद्द्यावर लढल्या जायच्या, पण विकासावर कधी निवडणूक ही नगर शहराची गेलेली नव्हती। त्याच्यामुळे आम्ही एक विकासाच्या मुद्द्यावर आज महापौर म्हणून आम्ही तिथे काम करतो आणि महापौर म्हणून करत असताना आमचे काम हे लोकांनी, नागरिकांनी देखील, नगरकरांनी पाहिलेले आहेत आणि निश्चित त्या माध्यमातून आम्ही उद्याच्या काळात ह्या कामाला आपल्याला गती द्यायची या अनुषंगाने निवडणुकीला सामोरे गेलो आणि तो विश्वास आम्ही नगरकरांना दिलाय आणि त्या विश्वासावरती आम्ही निवडणूक या ठिकाणी आज जिंकू शकलेलो आहे। एक युवा नेतृत्व म्हणून तुम्ही दोघं सुद्धा पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलाय, जो पक्षानं निर्णय घेतलेला आहे भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा। अगदी निवडणुकीच्या काळामध्ये मोदींवर ज्या पद्धतीने टीका पवारसाहेबांच्या माध्यमातून, दादांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, आता हा जो युटर्न घेतलाय आपल्या पक्ष नेतृत्वाने, त्या संदर्भात युवा आमदार म्हणून तुमचे काय मत आहे? त्याच्यामध्ये तो पक्ष लेवलचा विषय, तो आता आमचा विषय नाही, तो आता पक्षश्रेष्ठी आहेत
सर्व पदाधिकारी आहेत, मोठे नेते निर्णय घेतात, त्या पद्धतीने निर्णय राहील. तो काय आमच्या म्हणजे आम्ही घेण्याचा सारखा किंवा त्याच्यावर चर्चा करण्याचा आमचा तो विषय नाही. आपण नाही, याच्यात पवार साहेब असतील, पक्षातले सर्व नेत्यांनी जो निर्णय घेतील त्या नेत्याशी आम्ही सर्व बरोबर राहू आणि ते जे निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी घेतील. त्याच्यामुळं त्या निर्णयाच्या बाबतीत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी कुठला आक्षेप घेण्याचा काही विषय नाही, कारण जनतेच्या हितासाठी तो होणारा निर्णय. त्याच्यामुळं पवार साहेब आणि सर्व पार्टीतले नेते जो निर्णय घेतील त्याच्याशी मी बरोबर. राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वाने म्हणजे शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी निर्णय घेतलेला आहे भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याच्या संदर्भातील, असं सांगतात राष्ट्रवादीचे हे दोन्ही युवा आमदार. आणि जायंट केलं तर खरं तर त्यांना म्हणता येईल असे नगरचे संग्राम जगताप आणि श्रीगोंद्याहून आलेले राहुल जगताप. कॅमेरा पर्सन कुलकर्णी सह मंगेश चिवटे, साम टीव्ही, मुंबई.